ज्वलंत उदाहरण म्हणजे संत चोखोबा. पंढरपुरात असताना रोजची कामे आटपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाच्या राऊळाचे दूरच दर्शन घेणे हा त्यांचा रोजचाच दिनक्रम. मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे तेव्हाच्या समाजाला मान्य नव्हते. मंदिरातील ब्राह्मणांनी त्यांना मंदिरात कधीच येऊ दिले नाही. पांडुरंगाच्या दर्शनासाठीचा हा त्यांचा अट्टाहास बरीच वर्ष चालू होता. त्यांना कालांतराने उदरनिर्वाहासाठी मंगळवेढा इथे चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई यांचा संसार हलाखीच्या परिस्थितीत चालला होता. शिव 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 शिव. देवा, काय रे, तुला याच रस्त्याने मला वाट दाखवायची होती का रे? कुणास ठाऊक सगळा दिवस कसा जातोय ते. शिव 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 शिव. सुखासी विटाळ, दुःखासी विटाळ, विटाळी विटाळ वाढला ये. विटाळाचे अंगी विटाळाचे फळ, चोखा तो निर्मळ नाम गाय. आता 2-4 दिवसात 9वा महिना बी संपल. पण ह्या दिवसात माझ्या या अवघड वक्ताला मला कुणीतरी बाई माणूस जवळ असलं पाहिजे, म्हणजे माझी आणि घरची बी काळजी घेईल आणि बाळाचं येणं बी पेजावर होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, वारी जवळ आली, दिंड्या बी निघायला सुरुवात झाली आणि मी अजून घरीच आहे. नाही जावं तर घाशाखाली घास बी उतर नाही, आणि जावं तर तुझ्याच किरपणं घरात ताणही उघातलंय. या अशा हिच्या अवघड दिवसात तुझ्या वारीला येऊ तरी कसं? आता असं वाटायला लागले औंधाच्या वर्षाला वारी चुकतीच जाऊ. विठ्ठला विठ्ठला, बा तूच तर बाबा येत ना. धनी, म्या काय म्हणते, तुम्ही तुमच्या बहिणीला का बरं घेऊन येत नाही? वंश आल्या म्हणजे आपल्या जवळचं विश्वासाचं माणूस बी आणि ह्या वक्ताला मदत बी होईल. बाकी काय ती पांडुरंगाचीच इच्छा. तू बी खरंच बोलते. मी चटकन जातो आणि घेऊनच तू बघ. ते बी या वक्ताला नाही म्हणायचे नाही, आणि दाजी बापन लय बल माणूस आहे बघ, ते बी नाही म्हणायचं नाही. आलोच. कोड्यात टाकणारा बी त्योच आणि त्यातनं वाट दाखवणारा बी त्योच. ऐका नाही? होय, खरंच आहे बघा तुमचं. विठ्ठला, आताच जातो तकडे आणि घेऊनच येतून निर्मळाला. अव जरा थांबा. आता काय? असंच नका निघू मोकळ्या हाताने. उलशीक भाकर घ्या. परवासात गाठीला असली म्हणजे बरं असते या. अनभनीच्या घरी असं हात हलवीत जातात वय. भाजीपाला बी न्या थोडा त्यासनी. काही गेल ते बाजूच्या वावरात कामाला, तिकडं दिलाय त्यांनी. घ्या. रामकृष्ण हरी. माऊली, चला येता ना मग वारीला. रामकृष्ण हरी माऊली. त्याला कुठे घेत आपल्या संघवारीला? आपल्याला बी बाट लागेल की. वारी म्हणजे पुण्यकर्म, याला घेऊन कसं चालेल? माऊली, असं काय बी नसतंय बघा. आपण सगळी पांडुरंगाचीच लेकरं आहोत. औंधा काही वारी होईल असं वाटत नाही बघा. तेवढा आमचा रामकृष्णही सांगायचा.
उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया नदी डोंगी परी जलनो हे डोंगे काय भुललासी वरलिया रंगी चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगी रामकृष्ण हरी रामकृष्ण अवघे आलं एकदाच पंढरपूर नदीच्या पल्ल्यात गेलं म्हणजे तिथं जातो कळसाचं दर्शन घेतो कनवटीला भाकर बी आहे म्हणजे रात्रीची जेवायची आबळ भिवायची नाही रातभर कुठेतरी अंग टाकावं आणि फाटच उठून चंद्रभागेत आंघोळ करून निघताही म्हणजे घाईची का होईना वारीतून होईन आणि मग जाता येईल निर्मळाला आणायला विठ्ठल 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 माझ्या भक्ताचा मज कैसा पडेल विसर त्यांच्यासाठी उभा युगे 28 पिटेवर कैसे होऊन देईल मी त्यांची परवड कळी काळाचे या निवारेण मी संकट आता हा चोखोबा वारीत रमलाय स्वतःलाच विसरला आहे याला घरची कसली काळजी आणि तिकडे सोयराव अशी अडचणी हे गेलं आहे ती खरं वंचना आणाया पण आज 4 दिवस झालं काय निरोप नाही आणि सौता बी नाही आलं विठ्ठला काय ठरवलेस रे तू आता मलाच काहीतरी करायला हवं कोण अहो वंश तुम्ही देवानंच ऐकलं बघा माझं बरं झालं तुम्ही आलात या बसा आणि तुमचा भाव कुठं आहे अगं आता बसाया येण आहे मी तुझ्यासाठीच आली आहे बघ नाहीतर मला साऱ्या जगाची काळजी करायला लागती आहे बघ म्हणजे ते सोड दादा गेला पंढरपूरला आणि मला इकडं धाडलं तू तुझं सांग लय दुखतंय का ग पोटात आता ह्या दिवसात पोटात तर दुखायचंच आता तुम्ही आलाय ना बा मला तेवढाच आधार होईल म्हणूनच तर मी आले देवाचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवाचाही देव करीतो भक्तांची चाकरी
तुझ्या वारीत आलो आणि सारे सरलोच बघ. मी आलो होतो निर्मळाला घरी न्याय आणि इकडंच रमलो बघ. मला निघायला लागेल. चटकन जातो आणि निर्मळाला घराला घेऊन जातो. सोन्या वाट बघत असेल नाही. खरं निर्मलेला घेऊन माझं आपलं काम तर संपलंय. मला लवकर निघायला पाहिजे. वहिनी, मी जाते. नदीवर कापड धुवून येते. बाय अगं हळू जा, पडशील की. धनी म्हणलं होतं निर्मलाला घेऊन येतो. निर्मला तर आली मी, पण हो बाबा कुठं हरवलाय कुणास ठाऊक. वंश पुढे आल्या म्हणून बरं झालं, नाहीतर माझं बाळणपण कसं झालं असतं कुणास ठाऊक. इठ्ठला तुलाच काळजी बघ रे बाबा. सोयरा, ए सोयरा, ए सोयरा, अगं आलो बघ. म्हणली होतीस ना तुझ्या बहिणीला घेऊन या. हे बघ घेऊन आलो बघ. हे सोयरा. ए वहिनी, मी आले बघ. काय म्हणाला तुम्ही घेऊन आला? काय बनस तुम्ही बी यांना पाठीशी घालताय बाय. तुमचं लय उपकार आहेत बघा. तुम्हासनी येऊन इतकं दिवस झालं तुम्ही माझं बाळण पण केलं. अहो माझं आणि माझ्या बाळाचं समद केलं. आणि हो बाबा जसा गेलाय तसा आज आलाय. आणि वर म्हणतो तुम्हासनी आणलं. अगं वहिनी, काय बोलती या? दादा सकाळीच माझ्या घरला आलता आणि आम्ही तडक निघालो मग इकडे यायला. आणि तू म्हणती मी बाळण पण केलं. अव वंस तुम्हीच तर बाळाची बाळुती शिवली ना. आंगड टोपडा आणली, गळ्यातलं आणलं, मनगट्या बी आणल्या. आणि तुम्ही आत्ताच तर गेला होता ना मग बाळाची कापड धुवाया नदीवर. सोयरा, हे कसलं अंगड टोपड गळ्यातलं? अगं यो तर माझ्या इठ्ठलाचा अंगर खाशेला आणि गळ्यातल्या मोत्याच्या माळा आहेत बघ की. काय म्हणजे तुझ्या मदतीला स्वतः पांडुरंग आला होता की काय? अगं बघ तिकडं, बघ तिकडं तर कोणी बी नाही. इठला म्हणजे तू माझ्या झोपडीत आला. माझ्या सोयऱ्याचं बाळण पण बी केलं. घरातली समधी काम बी केली. माझ्या बाळाची समद केली. आणि म्या तर तुझ्या वारीत रमलो होतो. किती पाप घडलं माझ्याकडून, किती पाप घडलं. इठला मला तुझं दर्शन दे रे. इठला बा, इठला एकदा तरी दर्शन दे रे. विठ्ठला राव पावरे, विठ्ठला राव पावरे. गाव रूप ते सावळे, विठ्ठला गाव रूप ते सावळे. जड झाले लोचन एकदार दर्शन, जड झाले लोचन एकदार दर्शन. रमावरा पांडुरंगाने, विठ्ठला रमावरा पांडुरंगाने. ऋण तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू. काय आहे मलिन माझी चरणाशी अंतरू. तरी फिटे नाही पांगरे, विठ्ठला तरी फिटे नाही पांगरे. विसरलो मी देहभान रे, विठ्ठला विसरलो मी देहभान रे. वा विठ्ठला, वा विठ्ठला.
चोख्या, तू जन्मभर जे माझं नामस्मरण केलं ते तुझ्या पाठीत पुण्य साठत होतं. अरे हे पाप नाही, ही तर तुझ्या पुण्याची बिदागी. अरे माझं असंच आहे, जो माझा भक्त मी त्याचा दास. जिथे माझ्या भक्तांचा सहवास तिथे माझा वास. जिथे माझ्या नामाचा घोष अखंड तेच माझे वैकुंठ. जिथे माझे भक्त जन सकळ तेच माझे गोकुळ. विठ्ठला, विठ्ठला. हे पांडुरंगा, हे गणराय, अशीच तुझी कृपा छाया सर्व भक्तांवर राहू दे. सर्व भक्तांना सुखी समृद्धी ठेव.